ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपलं हे कल्याण तालुक्यातील आणि हे मांजरले गाव आणि या मांजरले गावातील हे घारे परिवार, घारे परिवाराचे पिताश्री कैलासवासी नारायण दामू घारे बाबांना सोमवार दिनांक 13/7/2024 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांचे भाऊ असतील कान्हा दामू घारे, बाबांच्या बहिणी असतील मनुबाई सीताराम भोईर, शकुंतला मधुकर भोईर, त्याचप्रमाणे अजून दुसरे भाऊ दादांचे संतोष दामू घारे, आपलं विजय कान्हा घारे पुतण्या ना, त्याचप्रमाणे आमच्या आईसाहेब असतील लक्ष्मीबाई नारायण घारे, बाबांची मुलं असतील प्रवीण नारायण घारे, दीपक नारायण घारे, त्याचप्रमाणे नितेश नारायण घारे, त्याचप्रमाणे बाबांचा पुतण्या विजय कान्हा घारे, त्याचप्रमाणे संपूर्ण हा घारे परिवार आणि अपतेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ। आपल्याला माहिती आहे बाबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, आपलं मुलांचं संगोपन केलं, मुलांवर संस्कार केले चांगल्या प्रकारे, मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं आणि दूरध्वनी केंद्रामध्ये कामाला होते का बाबा, कार्यरत होते का? त्या ठिकाणी कार्य करत असताना सेवानिवृत्त झालेले जवळजवळ 10 वर्ष झाले, 10 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले आणि या परिवारामध्ये कार्य करत असताना वयाच्या 71व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। अल्पशा आजाराने बाबांचं निधन झालं। खरं तर आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला जो काळ मिळालेला असतो, जी वेळ मिळालेली असते, जे आयुष्य मिळालेलं असतं, प्रत्येकाला आयुष्य हे वेगवेगळ्या प्रकारचं मिळालेलं आहे, वेगवेगळं आयुष्य मिळालेलं आहे बरं का। असं म्हटलेलं आहे आयुष्य ही रत्नपेटी आहे, आयुष्य ही रत्नपेटी आहे। ते काय करायचं, आम्ही आयुष्य ईश्वरी अर्पुन या लुटी आनंदची करावी। आयुष्य देवाच्या चरणी, ईश्वराच्या चरणी अर्पण करता आलं पाहिजे आणि ते ज्याला जमलं त्याचं जीवन सार्थक झालं, त्याचं आयुष्य सार्थक झालं। संसारासाठी आयुष्य वेचणारी माणसं बरीच पाहायला मिळतात आपल्याला। व्यसनाधीन होऊन, विषयाधीन होऊन नको त्याप्रमाणे आपलं आयुष्य वेचणारी माणसं अनेक पाहायला मिळतात आपल्याला, पण देवासाठी आयुष्य वेचणारी माणसं कमी। देवकार्यामध्ये, धर्म कार्यासाठी आयुष्य वेचणारी माणसं कमी। सर्वप्रथम आम्ही हा विचार केला पाहिजे की भगवंताने आम्हाला जे आयुष्य दिलेलं आहे ते आयुष्य कशासाठी दिलेलं आहे, कशासाठी दिलेलं आयुष्य। आजची वेळ जी मला मिळालेली आहे, आजचा दिवस जो मी पाहतोय, आजचे काळ जो मला मिळालेला आहे, तो कशासाठी मिळालेला आहे, की निमित्त काय आहे, याचा विचार आम्ही सर्वप्रथम करायला हवा। आयुष्य विकत मिळत नाही, जे विकत मिळत नाही ते भगवंताने आम्हाला सहज दिलंय, सहज दिलंय आम्हाला। त्या आयुष्यामध्ये अनेक काळ, अनेक वेळ येत असतात, कित्येक वर्षाने काहींना आयुष्य मिळालं जातंय, काहींना कमी वर्ष आयुष्य मिळालं जातंय, काहींना महिन्यावर आयुष्य मिळालं जातंय, तर काहींना फक्त काही दिवस बरं का। काही ठिकाणी तर आम्ही
असं काही दृश्य पाहत असतो. बाळ जन्माला आला काय आणि गेला काय, काही तासावर आयुष्य. महत्वाचा विषय असा आहे की भगवंताने जे आम्हाला आयुष्य दिलेलं आहे ते आयुष्य आम्ही काय केलं पाहिजे, ईश्वरी आरपुनिया लोटी आनंदची करावी. आयुष्याचा आनंद तेव्हा घेता येतो जेव्हा जे कार्य साध्य करण्यासाठी भगवंताने आम्हाला आयुष्य दिलेलं आहे ते कार्य जेव्हा आम्ही करत असतो तेव्हा आयुष्याचा आनंद घेता येतो. अन्यथा जन्माला घातलं भगवंताने, आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक चारही प्रकारची संचित बरोबर दिली, ठेवा बरोबर दिला, गाठोडं बरोबर दिलं बरं का. प्रारब्ध आणि संचित जन्माला घेऊन आलेला आहे. क्रियमान कर्म करायची आहे. ती कर्म करत असताना जे भगवंताने आम्हाला आमच्या बरोबर दिलेलं गाठोडं आहे त्याच्यामध्ये अजून जोडायचं की संपवायचं ते आमच्या हातात आहे. त्याच्यामध्ये वाढ करायची की दिलंय ते संपवून टाकायचं ते आमच्या हातात आहे बरं का. हे कर्मावर अवलंबून आहे. आम्हाला व्याकरण शिकवलं जायचं कर्ता, कर्म आणि क्रियापद बरं का. परमार्थाच्या दृष्टीने कोणातून जर पाहायला गेलं, कर्ता कर्म आणि कर्मावर असणारी गती. गती कशावर अवलंबून आहे? कर्मावर अवलंबून आहे, विचारांवर अवलंबून आहे, गुणांवर अवलंबून आहे. ती कर्म करणारे कोण आहेत याला खूप महत्व आहे. कर्म करणारा कोण आहे याला खूप महत्व आहे. मौली, ज्या वेळेला कर्तेपणा आम्ही स्वतःवर घेतोय ना तेव्हा सगळ्या प्रकारच्या दुःखाला, सगळ्या प्रकारच्या गोष्टींना आम्हाला सामोरे जावं लागतंय. कर्तेपणा आला की बाकी सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतंय. काय घरातला कर्ता माणूस जो आहे ना त्याला सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतंय. त्याच्यावर आधारित माणसांना, घरातल्या काही सदस्यांना कुठला प्रसंग, कुठलं दुःख, काय संकट त्याची झळ पण लागत नाही, काहींना कळतही नाही. पण ज्याने कर्तेपण घेतलेला आहे, जो कर्ता आहे, त्याला मात्र ते सगळं पाहावं लागतंय, सगळं पाहावं लागतंय. कर्म करत असताना आम्ही जर कर्तेपणा आम्ही स्वतः जर पुढे मिरवला, स्वतःच्या अंगावर जर घेतला, मी करताय. संत म्हणतात, मी करता म्हणसी तेने तू दुःखी आणि कष्टी होशी. काय कर्तेपणावर स्वतः घेतलं कर्तेपणा की मग दुःखी आणि कष्टी. मग आम्ही काय करावं? श्रीराम करता म्हणता पावशी यश, कीर्ती आणि प्रताप. साले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिविणा. करता कोण आहे? डोळ्यातून आम्ही पाहतोय, कानातून ऐकतोय, मुखातून बोलतोय, सर्वांगाने आम्ही क्रिया करत असतोय, हात काम करतात, पाय चालतात, तोपर्यंत जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये करता आत्मा आहे, देव आहे, तोपर्यंत. एकदा आत्मा निघून गेला ना, एकदा तो देव निघून गेला ना, डोळे असतात पाहू शकत नाही, कान असतात ऐकू शकत नाही, तोंड असतंय बोलू शकत नाही, हात असतात हलू शकत नाही, पाय असतात चालू शकत नाही. करता गेला. आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना जेव्हा जेव्हा चांगलं होतंय ना तेव्हा करते पण आम्ही स्वतःवर घेतोय. काय चांगलं पीक आलं ना की मग तो जो मिळेल त्याला सांगतोय. आपली मशागतच तशी आहे, आपल्याला अनुभवच तेवढा आहे. वेळेवर खत पाणी, वेळेवर सगळ्या काही गोष्टी असतात आपल्या.
आणि आपल्याकडून अजून तरी कधी जमीन अशी फेल गेली नाही, फुकट गेली नाही. जेव्हा जेव्हा आम्ही शेती करतोय ना तेव्हा तेव्हा अहो ज्या ठिकाणी 10 पोती भात पिकतंय त्या ठिकाणी आम्ही 12-13 पोती भात काढतोय, 15 पर्यंत. आपल्याला अनुभवच तेवढा आहे. जोपर्यंत चांगलं पीक येतंय तोपर्यंत आम्ही आमच्यावर करतेपणा घेत असतो, करते आम्ही होत असतो. एखाद्या वेळी जर कधीतरी एखादा रोग पडला आणि ते पीक जर हातचं निघून गेलं तर मग मात्र तोच माणूस डोक्याला हात लावून लोकांना सांगत असतो, शेवटी सगळं देवाच्या हातात आहे, शेवटी सगळं निसर्गाच्या हातात आहे. त्याच्या मनात आल्यानंतर तो त्याप्रमाणे करतो. चांगलं झालं की करते पण आमच्यावर. त्या पोरीचं मी जमवलंय बरं का, सोन्यान पिवलं आहे काय, त्यांचा संबंध आपण जोडून दिला बरं का, काय मस्त चाललंय हो त्यांचं बरं का. आणि त्यात जर कुठे काही विचारामध्ये भेद झाला तर मग मात्र बोलतो आपण कार्यकारण होतो, सगळं देवाच्या हातात आहे, या सगळ्या गोष्टी देवाच्या हातात आहेत, आपण काय कार्यकारण असतो बरं का. जेव्हा चांगलं होतंय तेव्हा करतेपणा आम्ही आमच्यावर घेतोय, आणि जेव्हा कधीतरी असं काही घडतंय तेव्हा मात्र मग आम्ही करतेपणा दुसऱ्यावर ढकलत असतो. अहो नुसती भाजी जरी चांगली झाली ना तरी 17 वेळा ती गृहिणी विचारत असते, देऊ का, वाढू का, देऊ का, वाढू का. म्हणजे अपेक्षा असते समोरून, कधी बोलतात चांगली झाली म्हणून. कोणी केली, कोणी बनवली. आणि कधीतरी मीठ समजा नकळत जास्त झालं, मागितल्यानंतर वाढायला जातात, तोपर्यंत जवळ पण थांबत नाहीत आणि सांगत नाहीत की माझ्याकडूनच झालंय म्हणून. या पोराई लय वैताग दिला होता अख्खा दिवस, त्या त्रासामध्ये त्या वैतागामध्ये ते होऊन गेलं बरं का. करतेपणा आमच्यावर घेतोय आम्ही तेव्हा जेव्हा आमच्या मनासारख्या काही गोष्टी होतात तेव्हा. पण करतेपणा जर आम्ही स्वतःवर घेतला तर मग मात्र सगळ्या गोष्टींना आम्हाला सामोरे जावं लागतं. हे तेवढंच सत्य आहे, तेवढंच सत्य आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कार्य ज्याच्या सामर्थ्याने घडतंय त्याचं स्मरण ठेवून ते कार्य करा. आपण नेहमी म्हणतो की नाही, जणू देह ही पंढरी आणि आत्मा पांडुरंग. म्हणजे आम्हाला माहिती आहे देह ही पंढरी आहे आणि त्यात राहणारा आम्हाला सांभाळणारा आत्मा हा पांडुरंग आहे. हे पंढरीने अखंड स्मरणात ठेवलं पाहिजे, नावाच्या पंढरीने नाही, देहाला आलेल्या पंढरीने प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे. तो आत्मा पांडुरंग माझ्या अंतःकरणामध्ये आहे, माझ्या मनामध्ये आहे, माझ्या देहामध्ये आहे आणि तो आहे म्हणून कार्य घडतंय. कुठलं, वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. जोपर्यंत आम्ही स्वतः करते समजतोय ना तोपर्यंत सगळ्या गोष्टी आम्हाला स्पर्श करत असतात. गीता ग्रंथ काय असाच निर्माण झालाय का, अशीच रचना झाली का, गीतेची रचना काय अशीच झाली का. अर्जुनाने सुरुवातीला करतेपणा स्वतःवर घेतला. युद्ध कोणाला करायचंय, मला, यांना मारायचंय कोणाला, मला, मी कसं काय मारणार, माझेच आहेत ते. ममत्व निर्माण झालं, आसक्ती निर्माण झाली, समोरचं दृश्य बघितल्यानंतर जे चर्मचक्षुने दिसतंय ते बघितलं, त्याच्या पलीकडे पाहता आलं नाही आणि त्याच्या पलीकडचा विचार दाखविण्यासाठी, ज्ञान चक्षु निर्माण करण्यासाठी गीतेची रचना आहे. एक एक अध्याय पुढे एक एक श्लोकाची रचना आहे, एक एक श्लोकाची रचना आहे. सांगावं लागलं त्याला, दादा कर्माने ते आधीच मेलेले आहेत, तुला वाटतंय मारायचंय, तुला भ्रम काढावा लागला, भ्रम काढावा लागला बरं का. आणि मग कोण करता आहे, कर्म कोणत्या प्रकारची आहे, त्या कर्माचं परिणाम काय आहे, हे सगळं सांगितल्यानंतर मग त्याने ठेवलेलं शस्त्र उचललेलं आहे, ठेवलेलं शस्त्र उचललेलं आहे बरं का.
आम्हीही करते, पण जर आमच्यावर घेतला तर आम्हालाही शस्त्र खाली ठेवावं लागतंय कधीतरी. पण हरीर करता हरीर भोगता, त्या देवाचं स्मरण ठेवा. जो सारथी आहे त्या सारथीला विसरू नका. ह्या रथाचा जो सारथी आहे ना, या देहरूपी रथाचा जो सारथी आहे ना, त्या सारथीला विसरू नका. त्याचं स्मरण ठेवून पुढे वाटचाल करा, त्याची आठवण ठेवून पुढे वाटचाल करा. आपला रथ कुठेही जाणार नाही, आपला रथ मार्ग चुकणार नाही, बरं का. आणि म्हणून एखाद्याच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये जर अभिमान करता असेल तर आपण कितीतरी अशी उदाहरणं पाहतो, जिथे जिथे अभिमान आला तिथे तिथे अनेक संकटांना, अनेक प्रसंगांना, अनेक गोष्टींना सामोरे जावं लागलेलं आहे. जाणीव नाही, काय करायचं कळत नाही. कुठून आलेलो आहोत, काय करायचं आहे, की निमित्तानं आम्हाला भगवंताने नरदेह दिलेला आहे हे कळत नाही. अहंकार, अभिमान अशा प्रकारे असतो, तो कोणाचं ऐकू देत नाही. अभिमानी माणूस कोणाचं ऐकतो का? काही गोष्टी सत्य जरी असल्या तरी सत्य स्वीकारायला मागत नाही, बरं का. काही गोष्टी जरी सत्य असल्या तरी सत्य स्वीकारायला मागत नाही, त्याचा अभिमान तो स्वीकारू देत नाही. एखादा चुकीची कर्म करणारा माणूस आहे आणि त्याला जर आपण चुकीचं म्हटलं ना तरी त्याला ते आवडत नाही, त्याचा अभिमान त्याला ते मान्य करू देत नाही. एखादा वाईट कर्म करतोय, एखादा व्यसनाधीन झालेला आहे, एखादा वासनेअधीन झालेला आहे, त्याला जर आपण समजविण्याचा प्रयत्न केला, समजत नाही, उलट अर्थी तो आपल्याला काही गोष्टी शिकवायला लागतो, आपल्याला काही गोष्टी शिकवायला लागतो. तो अभिमान, बरं का, अभिमान. म्हणून मग आपण पण काय करतो माहितीये का, सहज बोलून जातो, हा समजविण्याच्या पलीकडचा आहे, याला समजवलं नाही, समजवलं काही उपयोग नाही, मान्य करत नाही. अभिमान आहे ना, बरं का. परवा एक छान संदेश वाचायला मिळाला, मेसेज. काचेला जर पारा लावला तर त्याचा आरसा तयार होतो, बरं का. काचेला जर पारा लावला तर त्याचा आरसा तयार होतो, पण काहींना जर आरसा दाखवला तर त्यांचा पारा चढतो. दाखवूच नका, समजतंय ना. काहींना जर आरसा दाखवला ना, तुमचे कर्म काय, तुमचं वागणं काय, तुमचं जगणं काय, सत्य सांगायला गेल्यानंतर त्याचा पारा चढत असेल, कशाला दाखवताय आरसा. अभिमान जर करता असेल तर अशी अवस्था होते, बरं का. माणसाकडून कर्म करून घेणारे अनेक आहेत माऊली. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा, बरेच आहेत, बरेच आहेत. आणि आतापर्यंत तुम्ही चारही युगाचा जरी निवाडा घेतला, फक्त कलियुगातच नाही, कलियुगातच नाही, तुम्ही चारही युगाचा जरी निवाडा घेतला, चारही युगाचा जरी विचार केला, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग, ऋषींना, साधूंना, माणसांना, ज्ञान्यांना बर्बाद करणारे फक्त तीनच आहेत. काय? कर्म करून घेणारे अनेक आहेत, बर्बादीला कारण किती? कामाधीन झालेल्या माणसाला बाकी काही दिसत नाही, फक्त तेवढंच दिसतंय. करता जर तो असेल तर अधोगती आहे, अधोगती आहे. क्रोध, राग, क्रोध, करता जर क्रोध असेल तर अधोगती आहे. आणि तिसरा लोभ. याच्या व्यतिरिक्त काय? ऋषी मुनी जरी आपण बघितले, मोठमोठे ज्ञानी जरी आपण बघितले,
आता एखादा संसारिक कामाधीन होतो, क्रोधाधीन होतो, लोभाधीन होतो, ठीक आहे, कारण त्याला ज्ञान नाही, त्याला माहिती नाही, त्याला मार्गदर्शन नाही. पण ज्यांचा अभ्यास आहे, असे हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी सुद्धा कुठेतरी अडकले गेले. एखादी वासना निर्माण झाली का, करते हे. म्हणून विषय करते असतील, वासना करते असतील, तर त्याला तारणारा कोणच नाही, बरं का. तो स्वतःहून बर्बाद होत असतो. आणि सूत्र असं आहे मौली जीवनाचं, तुम्हाला जर चांगल्या प्रकारे पोहता येत असेल तर एखाद्या प्रवाहामध्ये जर तुम्ही पडलात गेलात तर त्या प्रवाहातून तुम्ही निघू शकता, बरं का. सुरुवातीलाच इथे आल्यानंतर मला काकांनी जो विषय सांगितला, कोणाचा विश्वास बसणार नाही. ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, ते बाबा त्यांच्या लहानपणी नदीमध्ये पडलेले, बरोबर का. आणि 1-1.5 तास जवळजवळ त्या ठिकाणी होते. त्यावेळेला काहीतरी काढल्यानंतर मग ते घरी आणल्यानंतर ती जातनी बितनी फिरवायचं अशी क्रिया होती ती. ते सगळं पाणी काढल्यानंतर बघितलं तर जिवंत आहे. विषय काय आहे बघा, जर तुम्हाला चांगल्या प्रकारे पोहता येत असेल, तुमचं कर्मधर्म जर चांगले असतील, तर तुम्हाला त्यातून निघता येईल, तरता येईल. तुम्ही तो भोवरे मोठमोठे पार करू शकता. जर तुम्हाला तुमच्या बुद्धीचा योग्य तो वापर जर तुम्ही केला तर जलचरांपासून तुम्ही सुटू शकता, जर तुमच्या शक्तीचा वापर केला तर. पण या संसार रूपी भवसागरामध्ये असे काही भोवरे आहेत की त्या भोवऱ्यामध्ये जे जे सापडले बर्बाद झाले, उद्ध्वस्त झाले, बर्बाद झाले. नाव पण शिल्लक नाही राहिलं. अशा काही मगरी आहेत, त्या मगरींच्या तावडीत जे जे सापडले, नाही निघता आलं त्यांना. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागतात कुटेना, मदमत्सर ओहोटेना, भुली पडली वासना, धामीन पडली गळा, घालून वेंटाळे व मेगरळा, जिव्हाला आली वेळोवेळा भयानक. एक एक वासना जर करती असेल, एक एक विषयी जर करता असेल, तर त्या ठिकाणी माणसाला अधोगतीच बर्बादी, उद्ध्वस्त होतंय जीवन, त्याचं उद्ध्वस्त बर्बाद होतंय जीवन. म्हणून आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना एक स्मरणात ठेवलं पाहिजे, करता श्रीराम, करता देव, करता भगवान आहे, भगवंत आहे, बरं का. देवाचं स्मरण ठेवून जर तुम्ही कर्म करत असाल तर ती कर्म प्रत्यक्ष देव स्वीकारत असतो. देवाचं स्मरण ठेवून जर तुम्ही सत्कर्म करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये क्षणाला परमार्थ घडत असतो, भक्ती घडत असते. ती कर्म म्हणजेच भक्ती आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये जीवनाची वाटचाल करत असताना जी कर्म करतोय ना, ती कर्म म्हणजेच भक्ती आहे. ती कर्म म्हणजेच देवपूजा आहे. कर्म म्हणजेच देवपूजा आहे. देवाला आवडेल असे वागा, देवाला आवडेल असे जगा, देवाचं स्मरण ठेवून कर्म करा, बरं का. त्याला पुण्यकर्म म्हणतात, त्याला पुण्यकर्म म्हणतात. अन्यथा क्षणाला माणसाकडून पाप घडत असतो. आणि मरणोत्तरच्या प्रवासामध्ये पाप किंवा पुण्य या दोन्हीपैकी एक गाठोड आपल्या बरोबर असतो. जे आपण आता गोळा करतोय की नाही, जे आता आपण साठवितोय की नाही, त्यापैकी एक बरोबर असतो, दोन्ही नाही, पाप किंवा पुण्य. आम्हाला नरदेहच तेव्हा मिळालेला आहे जेव्हा पाप पुण्य समान झाल्यानंतर. असं म्हणतात, पाप पुण्य समकृत हा मग नर योनिषु जायते.
83,99,999 योनीमध्ये कार्य करत असताना कुठेतरी काहीतरी पुण्यकर्म घडली म्हणून आम्हाला मनुष्याचा देह मिळाला, म्हणून आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो. इथेही जर तीच कर्म घडत असतील, तसंच जर जगणं वागणं असेल प्राण्या पक्षासारखं, तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. माऊली म्हणतात, उपजयते नासे नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. बरं का? जर आम्ही आमचा रोजचा प्रवास करत असताना आम्हाला जर जाण्याचा रस्ता, प्रवासाचा रस्ता जर माहिती नसेल, तर आम्ही चुकीच्या मार्गामध्ये वाटचाल करत असतो, चुकीच्या मार्गामध्ये प्रवास करत असतो. आम्हाला योग्य मार्गाने प्रवास करण्यासाठी कोणाला तरी विचारावं लागतंय, मला अमुक ठिकाणी जायचंय, कुठून जायचं, मला अमक्याकडे जायचंय, कुठून जायचं, कोणाला तरी विचारावं लागतंय. तसं आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना जर कोणी मार्गदर्शकच नसेल, आम्ही कशा प्रकारे वाटचाल करावी, तर मग मात्र आमच्या जीवनाचा प्रवास सुद्धा चुकीचा ठरला जातो, चुकीचा होतो. म्हणून मार्गदर्शक महत्वाचा आहे, गुरुला विशेष महत्व दिलेलं आहे. बरं का? मार्गदर्शक महत्वाचा आहे, त्याच्याशिवाय ज्ञान नाही. बरं का? काय होते माऊली, तो क्रम आहे. आता बघा, आपण काय बघितलं, करता. करता कोण आहे? करता जर देव असेल तर चांगली कर्म घडणार, करते जर संत असतील, अर्थात संतांच्या विचाराने जर आम्ही वाटचाल केली तर चांगली कर्म घडणार. देवाच्या स्मरणात जर आम्ही कर्म केली तर चांगली कर्म घडणार, आणि कर्मावर आमची गती अवलंबून आहे. सत्कर्म असतील सद्गती मिळेल, सद्गुण असतील सद्गती मिळेल, सद्विचार असतील सद्गती मिळेल. आमच्या गुणावर, आमच्या कर्मावर, आमच्या विचारांवर गती अवलंबून आहे. बरं का? आता आपण मगाशी विचार करताना असं बघितलं की कर्म म्हणजेच भक्ती आहे. कर्म म्हणजेच भक्ती आहे. पण ती कर्म तेव्हा घडली जातात जेव्हा आम्हाला त्या कर्माचं ज्ञान असतंय. ज्ञान पहिले, नंतर कर्म, आणि मग भक्ती, आणि मग भक्ती. आता इथे बसलेल्या प्रत्येकाने एक मनापासून विचार करा, आपण भक्ती कशाला म्हणतो? आपल्या दृष्टीने भक्ती काय? भक्तीची व्याख्या काय? देवाला अगरबत्ती लावली म्हणजे आम्ही काय करतो? भक्ती करतो. बरोबर का? देवाला दिवा लावला, देवाच्या पुढे दीप प्रज्वलन केलं म्हणजे आम्ही भक्ती करतोय. देवाच्या पुढे ग्रंथ वाचन केलं म्हणजे आम्ही भक्ती करतोय. देवाच्या पुढे नामस्मरण केलं म्हणजे आम्ही भक्ती करतोय. नाही, त्यालाच भक्ती म्हणत नाही. काय? अगरबत्ती दाखवल्यानंतर जर शेतावर जाऊन शेजाऱ्याने बांधलेलं पाणी जर मुद्दामून पडून देत असेल तर त्याला भक्ती कशी म्हणता येईल? देवाच्या पुढ्यात दिवा लावल्यानंतर, दिवा दाखवल्यानंतर जर तोच नांगर घेऊन जर तू दुसऱ्याचा बांध पुरत असेल तर त्याला भक्ती कशी म्हणता येईल? तुमच्या जगण्याने, वागण्याने इतरांना पीडा होईल असे जर तुम्ही वागत असाल ग्रंथ वाचून करून झाल्यानंतर, मग त्याला भक्ती कशी म्हणता येईल? देवाचं नामस्मरण झाल्यानंतर जर त्याच मुखातून तुमच्या अथवा काहीतरी वेगळ्या प्रकारचे शब्द येत असतील, शिव्या गाळी येत असेल, तर त्याला भक्ती कशी म्हणता येईल? आम्हाला कसं जगावं, कसं वागावं याचं ज्ञान प्रथम प्राप्त झालं पाहिजे. पहिले ज्ञान, कर्म, आणि मग भक्ती. साधं उदाहरण आहे. घरामध्ये जर एखादं नवीन उपकरण आणलं, ते कसं हाताळायचं जर माहिती नसेल तर ते कसं हाताळावं यासाठी त्या उपकरणाबरोबर एक मॅन्युअल गाईड असतो, माहिती पुस्तिका. बरोबर आहे ना? ती माहिती पुस्तिका घेऊन जर आम्ही त्याप्रमाणे ती वस्तू हाताळली तर हाताळण्यामध्ये यशस्वी होतो, वापरण्यामध्ये यशस्वी होतो. गाथा, गीता, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, भागवत, संतांचं वाङ्मय
ही या देहाचं नरदेहाचं मॅन्युअल गाईड आहे, माहिती पुस्तिका. आम्ही ग्रंथ वाचायचे का? आम्हाला कसं जगावं, कसं वागावं हे कळावं म्हणून ग्रंथ वाचायचे. समजतंय ना? आम्ही प्रवचन श्रवण करायची आहेत, आम्ही कीर्तन श्रवण करायची आहेत का? आम्हाला कसं वागावं, कसं जगावं याचं ज्ञान कळावं, ज्ञान मिळावं, ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून प्रवचन कीर्तन श्रवण करायची आहेत आम्ही, ज्ञानासाठी. पण तेवढं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर तुम्ही तिथेच थांबत असाल तर तुम्ही अयशस्वी झालात. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही तिथेच थांबलात, यशस्वी नाही. कर्म करा, जे चांगलं आहे ते चांगलं कर्म करण्यासाठी सुरुवात आपल्यापासून करा. चांगलं वागायला, चांगलं जगायला, चांगलं बोलायला सुरुवात आपल्यापासून करा. जग बरोबर तुम्हाला चांगलं झालेलं दिसेल. काय म्हणून ज्ञानाला महत्व आहे. या देहाने कशी कर्म करावी